रणजित सर, काय नक्की निर्णय काय झालेला आहे आत्ताच्या मैदानासाठी? आता मोरे सरकारांचं आम्ही आता हे केलं, त्यांचं संमत करून त्यांचं नाही चर्चा केली. 5:30 वाजलेत बरोबर. मोरे सरकारांचं 7 वाजता फायनल खाली जाईल आणि जर तोपर्यंत पाऊस थांबला नाही तर काय असेल तो त्यावेळी योग्य ते निर्णय घेतला जाईल. म्हणजे अंधार पडोस तर वाट बघितली जाईल याचा अर्थ? 6:45 पर्यंत फायनलची वाट बघितली जाईल. त्याच्या आधी जर कोण गेलं तिथनं आणि जर काय झालं तर त्याला सगळे जबाबदार बैलगाडी मालक असणार. फक्त शेवट 6:45 पर्यंत तिथं वाट बघितली जाईल. तोपर्यंत कुठलाही निर्णय जाहीर होणार नाही. जे फायनलचे 11 बैलगाडी मालक आहेत, 22 बैल, ते या ठिकाणी जागेवरती थांबायचं आहे. इथून कुणी बाहेर जायचं नाही. 6:45ला शेवटचा निर्णय सांगितला जाईल. नक्कीच बघा, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वाट बघितली जाईल. म्हणजे उजेड आहे तोपर्यंत वाट बघितली जाईल आणि नंतर ना मोरे सरकारांचं असं म्हणणं आहे फक्त 20 ते 25 मिनिटं पाऊस थांबला की फायनल हे 100% होणार आहे. त्यामुळं कोणी सुद्धा इथून जाऊ नका. जो जाणार आहे तो त्याच्या जिम्मेदारी जाणार आहे. फायनल हे 6:45 100% होणार आहे असं मोरे सरकार सांगतायत. बघूया काय होतंय. जो जाणार तो जाणार. मोरे सरकारांचं व्हिडिओ ग्रुप या ठिकाणी चित्र काढून त्या ठिकाणी त्यांना सप्रेम भेट दिलेला आहे. बाळा, कधी काढलंय चित्र? एका रात्रीत. कशासाठी काढलं, का काढलं? यांचा काल बर्थडे होता ना, तर काल माझ्याला माहित नव्हतं ना मला, म्हणून मी आज घेऊन आलो. मोरेंना बर्थडेला गिफ्ट म्हणून, कारण बैलगाडी क्षेत्रात चांगलं काम करतात म्हणून. गाव कुठलं तुझं बाळा? बुध. तू स्वतः काढलेलं आहे का हे चित्र? कितवीत आहे शाळेला? मी 8वीत आहे. छान छान, एकदम सुंदर काम केलंय. सरकार काय सांगणार? मित्रांनो, छोटासा श्रवणनं केलेल्या कार्याचा काहीतरी त्याची कौतुक करण्यासाठी या ठिकाणं पेडगावच्या कमिटीतर्फे आपले झेंडा पंच ज्यांना 200 फेरं 2 दिवसात सोडलं असे बुवांच्या हस्ते त्यांचा सत्कार होतोय. खरोखर एक अभिनंदनाची आणि एक चांगली गोष्ट आहे.